तर चल मित्रांनो, आज आपण हातावर मेहंदी अगदी काही मिनिटात काढणार आहे, ती पण एकदम सुरेख. त्यासाठी आपल्याकडे हे स्टिकर्स आहेत. हे फक्त हातावर चिटकवायचं आणि मेहंदीच्या पानाने मेहंदी टाकायची आणि पांगवायची, एवढं सिंपल. हे स्टिकर तुम्हाला ऑनलाईन भेटतात 140 रुपयाला किंवा कमीला पण भेटतात. आम्हाला 140ला भेटले, असे 5 भेटलेले, म्हणजे 10 वेळा तुम्ही मेहंदी काढू शकता. तर एकदा आपण काढून बघूया का अशा प्रकारे स्टिकर आहे. ही आज डिझाईन काढणार आहे आपण. तर बघूया. घ्या हात. कुठल्या हातावर काढायची? या हातावर काढायची बघा. तर ऑलरेडी काढलेली काही नाही. ह्या हाताचा अंगठा इकडं हे काढणार आहे. तर मित्रांनो काय करू, आधी ह्याची हात हा छोटा आहे जरा, मग ह्याची बोट कापून घेऊ. तर पंजा आधी चिटकून घेऊ, पंजाचं डिझाईन, मग बोटाचं चिटकू. ते असं कट करायचे. आणि हे बघा ह्याच्यावर स्टिकर आहे, दिसते असं काढायचं. काय निघते का नाही, आणि फक्त हातावर चिटकवायचे. असं सफाई करके हात. अशा प्रकारे. तर फक्त आपण वरनं मेहंदी टाकायची आणि पांगवायची फक्त. ही बरोबर पाठीमागचं दिसतंय ना? हा, पाठीमागचं नाही, कुठलं पाठीमागचं म्हणजे? हे मागणं हातावरचं असं वाटतंय काय? हा, मागणं हातावर. कुठून काढलं तरी काय, आपल्याला फक्त मेहंदी उठल्याशी मतलब आहे का नाही. आता बोट चिटकूया, बोट पण वेगळी करून घेऊया. बोटाला काही एवढी डिझाईन नाही दिली त्यांनी, मग सिंपलच एकदम. काढायची का नाही बोटा? काढायची की. पहिला अंगठा चिटकूया. काय नाही, फक्त असं एक फुल आणि टिंब टिंब. तुम्हाला येतं का तेवढं तरी काढायला, एक फुलं टिंब टिंब? मग ही कोण काढते? नाही काढायची का नाही सांग, नाही तर तेल टाकून. तसं नाही, तसं नाही म्हणत आहे. हे कोण काढणार आहे मग आता? तुम्हीच काढणार आहात. जास्त टेव टेव करू नको. माग घ्या, हा तिथं घ्या. लय लांब आहे व्हिडिओ म्हणून. मित्रांनो, अशा प्रकारे एका एका बोटावर आपण लावून घ्यायचंय आणि फक्त वरनं मेहंदी टाकायची. आता हे 2 बोट राहिलेत. थांबव. मित्रांनो, अशा प्रकारे चिटकून झालंय. फक्त याला मेहंदी टाकायची आणि पांगवायची, एवढं सिंपल आहे. तर तुम्ही बघू शकता. कोणात नाही येणे की मेहंदी थोडं कट करायला लागते, वाळलेली दिसते. तरी बी आहे ना की लय घट्ट झालेलं का मेहंदी. दुसरा ना कोण राहू दे आता, आधी कळत नव्हतं येत. मित्रांनो आता बघूया, लय घट्ट झालाय कोण. पण व्यवस्थित सगळे पांगून घेतलं तरच ती मेहंदी व्यवस्थित येणार. चला तर इथनंच चालू करूया. खाच्यात जाऊन बसली पाहिजे व्यवस्थित मेहंदी. परत इकडं असं ताट ठेवत पांगू, गुढी नको पडून द्यावा. तर लय लावली मेहंदी असं वाटायला लागलं ते. नाही, त्याच्यावर राहून देऊ का, पांगू नको ना? अशीच राहू दे त्याच्यावर. कारण असं बोटाने ओढलं ना पांगतंय. आता ओढल्यावर साच्या बरोबर निघाल. हा, ह्यात अशी लागली नाही असं वाटतं याच्यात. ठीक आहे, इकडं रगडून वाढा ना, म्हणजे बसते त्याच्यात. अरे त्याची गोळ बारीक आहे ती, त्यामुळं बोटाचं नेट येईल म्हणून वाटत नाही मला. थांबव. मित्रांनो, दुसऱ्या हातावर हा स्टिकर लावलाय. आता हे चांगलं येते का, हे चांगलं येते बघूया. मला तर वाटतं फुलाचाच चांगला येईल. चला बघूया. आधी ह्याला पण मेहंदी लावून घेतो.
मित्रांनो पहिल्या हाताला जे आपण लावलेलं ते सुकलेलं आहे. हे चालायचंच चांगल्यापैकी. आणि ह्याची होलच बारीक होती. मस्त आलंय. होलच बारीक होती त्यामुळे काही आपण करू शकत नाही. वा मस्त आलंय. तर ही सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे. बघ कसं येते. काय नाही डायरेक्ट वाढायचं. चल. इथं चुकलं. इथं काय चुकलं जाऊ दे. तिथनं खाली आतमध्ये सरला असेल बोळीतनं. तर मित्रांनो एका हातात झालेलं आता दुसऱ्या हाताचं पण बघूया. ही डिझाईन मस्त आलेली. इथे एका ठिकाणी गंडलेलं आहे ती काही आतमध्ये शिरलं बहुतेक ते. पण नक्षी बाग कसली एक नंबर आली. असे हाताने काढता येईल का? मेहंदी आर्टिस्ट लागेल त्यासाठी. आता ह्या हाताची बघू. ह्या हाताची तर लय मस्त येणार आहे. ह्या हाता गुलाब काढलाय. मित्रांनो हे ज्या हातावर फुल होतं ती काही सुका नाही लवकर. तर कोमल काढतोच आता मी धरतो काय मग. चांगली आली की नक्षी. काढ की पटके असं काढायचं. निघालं व्यवस्थित ये नाही की पटक्यास काढायचं तू त्याला काय. अहो खाली ते ही वाई नाही हो. इथं इथं तर निघलं पाहिजे की. तशीच नक्षी आहे त्याची. तर ही महत्वाचा पार्ट आहे बघा. ह्याच्यावर कशी येते डिझाईन काय ना. काय आहे ही नीट जमले नाही. लय मोठे मोठे बोळ होते त्यामुळे. पण ही चांगली जमली. ही दाखव. हा बघा मित्रांनो कुठल्या हातावली तुम्हाला मेहंदी आवडली कमेंट करून नक्की सांगा. चला व्हिडिओ आवडला लाईक करा शेअर करा. नक्की ट्राय करून बघा एकदा. ही जरा मोठे मोठे होलं असतील ना ती अशी पांगती मेहंदी. पण असं जर बारीक असेल तर बघा किती मस्त आली. आणि मोठे मोठे तुम्हाला दाखवतो काय हे असे होते ती. तुम्ही काहीतरी करायला गेले ते काहीतरी झालं. असं होतं. एवढे मोठे होते त्यामुळं फुलचं गंडलंय. कुठे आलंच नाही ते तेच की व्यवस्थित. गंडलंय ती फुल किंवा ह्याच्यामुळं. काहीच नाही आलं ते. इथलंच इथलं एवढंच आलं व्यवस्थित. तर चला मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा.